देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उशीर झाला खूप. निकालानंतर सुद्धा ही दोन भावांची युती अभेद्य राहील का? आता ह्या निवडणुकीसाठी ही युती झालेली आहे. सीट शेअरिंगला पण त्यांनाच पाठवलं खरं आत्ता वाटतं असं. मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं प्रत्येक निवडणुकांमध्ये किंवा प्रत्येक प्रश्न असा लोकसभांमध्ये. आहे, कोण तर मतभेद भांडण जे काय तुम्ही त्याला काय नाव द्या त्याला, हे 20 वर्षाचे सोडून जर मी समजा एकत्र येऊ शकतो फक्त मराठी या गोष्टीसाठी, तर तुम्हाला मराठीबद्दलची माझी इंटेन्सिटी ही तुमच्या लक्षात येत असेल. भाजपनं एक हिंदुत्व आणि त्यांचं एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. तुमच्या लेखी हिंदुत्व काय आहे? हिंदुत्वाच्या नावाखाली पण ज्या काही गोष्टी सुरू आहेत हा अतिरेकच सुरू आहे. त्यांनी पुन्हा आणखी त्यामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम मराठी महापौर असं सगळं केलं. मराठी हिंदी सक्ती या सगळ्या या गोष्टींवरती तडजोड होणार नाही किंवा हा माझा काही राजकीय मूर्खपणा नाही आहे. मराठी माणूस पाठीशी राहणार नसेल तर तुमचा संयम ह्या निवडणुकीनंतर सुटेल का? बाळासाहेबांची सेना भवनातली आठवण किंवा त्यावेळेस तेव्हा आली होती का आणि काय म्हणून आली होती? खूप शांतता असायची हो त्यावेळेला. तर भाजप एकटं लढत आहे या सगळ्या महापालिकांमध्ये. यांना ही सत्ता केंद्र बनवून या सगळ्या गोष्टींचा विचार करून यावेळचं पिच फार डिफिकल्ट आहे. मला असं वाटतं राजकीय पक्षांपेक्षा मला असं वाटतं मराठी माणसाने जास्त याच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा आमच्या यशाचा आणि अपयशाचा भाग नाही आहे.